नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पहिल्याच रात्री सत्या हा घराबाहेर गेलेला असतो, त्यामुळे मीराला फार वाईट वाटलेलं असतं. निरूपा मात्र हसत असते आणि म्हणत असते की मधू बघ बाई, पहिल्याच रात्री तुझा दाजी गेला निघून. आता तू एक काम कर, बॅग भर आणि तुझ्या बहिणीला सुद्धा इथून घेऊन जा, कारण आजचा तमाशा तर संपलाय. निरूपा आता हसत हसतच तिच्या रूममध्ये निघून जाते. मधूला सुद्धा फार वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर मधू आता तिची बॅग भरायला घेते. मीरा तिथे येते आणि मधूला विचारते की काय ग मधू, काय झालं? तर मधू म्हणत असते की आई अगं तिकडे एकटीच असेल, मलाही आता घरी निघायला हवं आणि मला असं वाटतं की तूही आपल्या घरी चल. तुझा नवरा तुझा स्वीकार करत नाही, तुझी सासू तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, मग तू काय करणार आहेस इथे? मधू मीराला समजावून सांगत असते की अगं या घरात तुझं मन कधीही रमणार नाही, तू चल माझ्यासोबत. मीरा म्हणते की नाही मधू, आता हीच माझी शाळा आहे आणि या शाळेमध्ये माझा दाखलासुद्धा झाला आहे, त्यामुळे आता मी इथेच राहणार आणि तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी माझी काळजी व्यवस्थित घेईल, परंतु तू तुझी काळजी घे, रातच्या अभ्यासाची काळजी घे आणि आईकडे सुद्धा लक्ष दे. मीरा मधूला म्हणते की मधू माझं एक काम करशील का? तेव्हा मधू म्हणते की हो, मला माहिती आहे तू मला काय काम करायला लावणार आहे. जे काही झालं आहे त्यातलं आईला काही सांगायचं नाही, हेच काम आहे ना? तर मीरा म्हणते की हो, आता जे काही झालं त्यातलं आईला काहीच सांगू नकोस, नाहीतर मग मला तिकडचीही काळजी लागून राहील. मधू आता घरी निघालेली असते. त्याचवेळी सुधाकर आणि आजी तिथे येतात. तर आजी आता मधूला म्हणत असते की काय ग पोरी, पाठ राखीन म्हणून आली होतीस ना, मग अशी मध्येच सोडून निघालीस? सुधाकर सुद्धा मधूला विचारत असतात की काय ग मधुरा, काय झालं, का चालली आहेस तू? रवी म्हणत असतो की हो ना, एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे? तेव्हा मधू आता सांगू लागते की नाही काका, हो मी थांबले असते, परंतु आई मात्र घरी एकटीच आहे ना, आणि त्यातल्या त्यात उद्या सकाळी दुकानसुद्धा उघडं करावं लागेल, त्यामुळे मला आता जाणं खूप गरजेचं आहे. तर आजी म्हणतात की ठीक आहे, जर तुझी आई घरी एकटी असेल तर तुला जायला हवं आणि तुला जेव्हा मीराची आठवण येईल तेव्हा तू घरी अगदी निसंकोचपणे ये बरं का. तेव्हा मधू म्हणते की हो, आणि मीराची तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सर्वजण आहोत तिची काळजी घेण्यासाठी. सुधाकर रवीला सांगतो की रवी एक काम कर, तिची बॅग घे आणि तिला बाहेर सोडायला जा बरं. रवी लगेच मधूची बॅग उचलतो आणि मधूला सोडण्यासाठी आता बाहेर जातो. तर इकडे सत्या हा रात्रीच्या वेळी खूप दारू प्यायलेला असतो आणि असंच तो आता इकडे तिकडे पडत आता रस्त्याने तो चाललेला असतो. त्याचवेळी बाकड्यावर तिथे आता पंकज झोपलेला असतो. सत्या आता पंकजला येऊन धडकतो. पंकज खूप घाबरतो. सत्याला त्याने बघितलेलं असतं आणि त्याला भीती वाटते की बापरे, आता हा सत्या काय करेल मला बघितल्यावर. सत्या त्याला म्हणत असतो की सॉरी हां, मी तुमची झोपमोड केली का? पंकज आता तिथून पळायला सुरुवात करतो. तर सत्या लगेच त्याला पकडतो आणि म्हणतो की ओ भावा, कुठे पळताय तुम्ही? पंकजला असं वाटत असतं की आता सत्याने मला ओळखलंय, परंतु सत्या तेव्हा इतका नशेत असतो पंकजचा चेहराही आठवत नसतो. सत्या पंकजला म्हणतो की तुम्ही इकडे कुठे निघालात, झोपा बरं तुम्ही, किती छान गाढ झोपला होतात तुम्ही आणि आताही तसंच झोपा. सत्या पंकजला आता तिथे बाकड्यावर झोपवतो आणि म्हणतो की चला आता मी निघतो. सत्या आता तिथून निघालेला असतो. पुन्हा मागे येतो आणि पंकजला तो म्हणत असतो की भावा, मी तुला कुठेतरी बघितलंय, मी तुला ओळखतो बरं का. इकडे मीरा ही सत्याची वाट बघत असते, परंतु सत्या अजूनही घरी आलेला नसतो. त्यामुळे मीरा आता खाली चटई टाकते आणि झोपणारच तेवढ्यात आता आजी तिथे मीरासाठी पाणी घेऊन येतात. तर मीराला त्या म्हणतात की हे बघ, तुझ्यासाठी पाणी आणलंय, हे पाणी पिऊन घे. आणि तू खाली का झोपतीयेस, तू चटईवर का झोपतीयेस, तू वरती झोप ना. मीरा म्हणते की नाही नको, ते झोपतील वरती, मी झोपेल खाली चटईवर, मला सवय आहे तशी. पण आजी म्हणत असते की अगं तरीसुद्धा तू वरतीच झोप, आमची लाडकी सुनबाई आहेस तू. मीरा एकदम शांत झालेली असते. तेव्हा आजी ओळखते आणि मीराला म्हणत असते की मीरा, तुझ्या मनात काय चाललंय ना, हे मला चांगलंच माहिती आहे. अगं पंकज होता ना, तो फक्त दिसत होता तसा अजिबात नव्हता, तो फक्त माणसांशी गोड बोलायचा. पण माझा सत्या दिसताना कडक दिसतो, बोलतानाही कडक बोलतो, परंतु मनाने खूप हळवा आहे. आणि खरंच एखाद्याला गरज लागली तर अगदी जीव द्यायला सुद्धा तो मागे पुढे बघणार नाही. आणि ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल ना, तेव्हा तू स्वतःहून सांगशील की माझ्या हाती रत्न लागलाय. तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि आता तू झोप बरं. आजी आता तिथून निघून गेलेली असते. तर मीरा आता तिथे कॉटवर झोपलेली असते. तर इकडे सत्या हा पंकजला म्हणत असतो की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. सत्याला आता 4 पंकज दिसत असतात, परंतु पंकजचा चेहरा काही कळत नसतो. पंकजला तो म्हणत असतो की तुम्हाला सांगतोय, माझा जर तो फुसक्या भाऊ तुम्हाला कुठं दिसला ना, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला कळवा. अहो, आमची सगळी वाट लावून पळालाय तो, माझ्या बापाची सगळी संपत्ती घेऊन पळालाय आणि जेव्हा कधी तुम्हाला तो दिसेल ना, तेव्हा मी त्याला तिथेच गाडणार. त्याचं तर असं डोकं ना, मी असं डोकं दगडावर आपटणार आणि असं उलटं टांगून देणार.
त्या फुसक्याला तर मी अजिबात जित्ता नाही सोडणार. पंकज विचार करत असतो की बापरे, आता जर सत्याने आपल्याला बघितलं ना तर आपलं काही खरं नाही. पंकज आता लगेचच तिथून पळून जातो. सत्या म्हणत असतो की अहो तुम्ही का पळताय? अहो सॉरी म्हटलो ना मी, झोपा बरं तुम्ही इथे. आणि हे चौघं एकाच वेळी का पळताय? कारण सत्याला 4 लोक दिसत असतात. आता घरी यायला निघालेला असतो. मीरा इकडे वाट बघत असते आणि त्याचवेळी सत्या आता दारावर आलेला असतो आणि जोरजोरात बाप बाप अशी म्हणून आवाज देत असतो. मीरा आता पटकन दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यावर आता सत्या तिला दारूच्या नशेत दिसतो. सत्या आता मीराच्या अंगावरच वेऊन पडतो. सत्या जेव्हा मीराला बघतो तेव्हा मीराला तो म्हणत असतो की अरे धूमकेतू, तू इथे काय करतीयस? मीरा आता सत्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सत्याला म्हणत असते की अहो जरा गप्प बसा ना, सर्वजण इथे झोपलेत. सत्या म्हणतो की हो. मीरा आता सत्याला झोपवते. सत्या म्हणत असतो की हो, पण एवढे 4 धूमकेतू इथं का आलेत? मीरा सत्याला काहीही म्हणत नाही. सत्या म्हणत असतो की धूमकेतू, अगं तो फुसक्याच होता ना, तो मला दिसला, परंतु मला दिसला तो पळून का गेला माझ्यापासून? मीरा आता सत्याला तिथेच कॉटवर झोपवते आणि त्याच्यासाठी पाणी आणायला जाणार तेवढ्यातच आता सत्या झोपीही गेलेला असतो आणि त्याने मीराचा हात पकडलेला असतो. मीरा आता आजीचा हात समजून म्हणत असतो की आजी अगं थांब ना इथेच तू. सत्या म्हणत असतो की आजी अगं थांब ना तू, आय लव्ह यू आजी, असं तो मीराला म्हणत असतो. मीरा मात्र सत्याकडेच बघत असते. त्यानंतर मीराचे चप्पल वगैरे सत्याने काढून ठेवलेले असतात. तर आता सकाळी सकाळी निरूपा उठलेली असते कारण दूधवाला आलेला असतो. दूधवाला येताच ती बघते की बाहेरचा दरवाजा तर उघडाच असतो. ती लगेच पळत पळत आता सुधाकरकडे येते आणि सुधाकरला म्हणत असते की अहो तुम्ही इथे झोपलाय काय? आपल्या घरात चोर शिरलेत. सुधाकर म्हणतो की बापरे, चोर 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 असं म्हणून सुधाकर ओरडायला लागतो. तेव्हा निरूपा म्हणते की अहो गप्प बसा, तो जाईल ना पळून. रवी, निरूपा आणि सुधाकर तिघही आजीकडे येतात आणि आजीला सांगतात की घरामध्ये चोर शिरलेत. सर्वजण आता दरवाजामध्ये काठ्या वगैरे घेऊन आता चोराला मारण्यासाठी आलेले असतात. परंतु जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा मात्र सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो. आता हा नक्की चोर कोण आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेलच. त्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावा लागेल आणि आपल्या चॅनलवर तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.